EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या योजना आहेत आयोगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आणि आयोगाने खूप वेळा त्या प्रश्न त्यावर विचारलेले आहेत अशा योजना आपण आज घेणार आहे। भरपूर लोकांचं योजनांबाबत भरपूर वेळेस मला विचारणं झालेलं आहे, कुठल्या योजना करायच्या, तर बऱ्यापैकी आपण त्याच योजना घेणार ज्या बऱ्यापैकी खूप जास्त रिपीटेड आहेत। ह्या थोड्या सेंट्रिक भागामध्ये योजना ठेवा, नाहीतर योजना जर आपण पूर्णच योजना करत बसलो तर योजनाचं इकॉनॉमिक्स एका साईडला होणार आणि कोर इकॉनॉमिक्स एका बाजूला राहणार। त्यापेक्षा कुठल्या योजना करायच्या जे की आयोगाला अपेक्षित आहेत त्या योजना करा, ज्या आपल्याला अपेक्षित आहेत त्या योजना अजिबात नको। ज्या खूप जास्त चर्चेत आहेत अशा योजना आयोग बऱ्यापैकी विचारते, थोडा ट्रॅडिशनल योजनांचा भाग आयोग बऱ्यापैकी विचारते आणि नवीन योजना जी खूप चर्चेत आहे अशी योजना विचारते। उदाहरणार्थ आयुष्यमान भारत ही खूप जास्त चर्चेत असलेली योजना आहे, त्यामुळे कंबाईनला त्यावर प्रश्न विचारला, पुन्हा अपकमिंग एक्झामला 100% प्रश्न येणार आहेत। त्यामुळे अशा योजना आपण बघूया ज्यावर आयोग काय विचारते, प्रश्न विचारते। तर सुरुवात करूया आणि एक पॉइंट लक्षात घ्या, भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओच्या बाबतीत थोडं थांबलेलो होतो कारण की एक्झामचे रिझल्ट आणि ह्या गोष्टी भरपूर त्यावर होते डिपेंड। आता जसे आयोगाची एक्झाम पण आहे आपल्या समोर, राज्यसेवा प्रीची पण आहे आणि कंबाईन प्रीची पण आहे, त्या दृष्टीने आपण पुन्हा एक वेळ आपल्या ज्या वेगाने आधी सुद्धा आपण जे काम केलं होतं त्याच वेगाने इथे सुद्धा आपण त्याच दृष्टीने काम करणार आहे। हा व्हिडिओ अपकमिंग ऑल एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, इव्हन राज्यसेवा मेन्स सहित। त्यामुळे व्यवस्थित हा कायमस्वरूपी तुमच्या एक प्लेलिस्टमध्ये असू द्या आणि खूप व्यवस्थित पद्धतीने मी यामधले प्रश्न जे आहेत जे की इम्पॉर्टन्स मला वाटतात ते मी डायरेक्ट उचललेले आहेत आणि रिपीट जे आहेत तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत। त्यामध्ये विश्लेषण सुद्धा मी बऱ्यापैकी दिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण ही जाणार नाही, ही मी 100% शाश्वती देतो। आणि पुढचा जो भाग आहे बऱ्यापैकी असंच आपण कंटिन्यू सिरीज सुरूच ठेवणार आहे, तर याचा फायदा तुम्हाला निश्चित होणार, जसं की आधी पण झालेला आहे आणि आताही पण होणार आहे। तर चला सुरुवातीलाच बघूया प्रधानमंत्री जनधन योजना। खूप जास्त वेळा ही योजना आयोगाने विचारलेली आहे। हा प्रश्न आपण राज्यसेवेचा घेतलेला आहे आणि ही योजना आयोगाची सर्वाधिक आवडती योजना आहे, जनधन योजना। तर सुरुवातीला जनधन बाबत प्रश्न आधी पाहूया आणि त्याची माहिती घेऊ आणि पुन्हा वापस येऊ। प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली, इनडायरेक्टली काय विचारलं यांनी, उद्दिष्ट। आता उद्दिष्टांमध्ये दोन प्रकार आहेत, मुख्य उद्दिष्ट आणि इतर उद्दिष्ट। सहसा मुख्य उद्दिष्ट जर विचारलं तर एकच आहे, फक्त वित्तीय समावेशन। काय आहे? वित्तीय समावेशन। पण त्यांनी हा प्रश्न जो आहे हा विचारलेला आहे इतर उद्दिष्टांच्या अँगलने। तर आता सहसा हे वित्तीयच्या बाबतीतच आहे। ओके, वित्तीय समावेशन हा घटक जर आहे तर हा कशा बाबतीत आहे? वित्त म्हणजे कशा संदर्भात आहे? हा फक्त पैसा आणि बँकिंग। मग आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे, याचं रिलेशन या दोन शब्दांसोबत जर येत असेल तर पीक विमा हा झाला कृषीचा भाग। इंडिव्हिज्युअल विमा येऊ शकतो कारण की तो डायरेक्ट कशासोबत जाऊ शकतो, जुळू शकतो, बँकिंग सोबत जुळू शकतो। पीक विमा हा कृषीचा भाग आहे, हा यामध्ये येणार नाही। डायरेक्ट काय येऊ शकते? ऑप्शन ए, बी आणि सी, पर्याय क्रमांक 3। तर आता जनधन बाबत आपण थोडीशी माहिती पाहूया। बघा, जनधन योजना याचं जे शीर्षक होतं, मेरा खाता भाग्य विधाता, हा पॉईंट लक्षात ठेवा। जनधन योजनेचे शीर्षक काय होते? ओके, ही आयोगाची सर्वाधिक आवडती योजना आहे, मेरा खाता भाग्य विधाता। मुख्य उद्दिष्ट होतं वित्तीय समावेशन। 28 ऑगस्ट 2014 याची सुरुवात झाली, घोषणा केली होती 15 ऑगस्ट 2014। ओके, मंत्रालयाअंतर्गत काम करते। कुठल्या मंत्रालयाअंतर्गत? अर्थ मंत्रालयाअंतर्गत। या योजनेची जी घोषणा केली होती ही केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याबाबत घोषणा केलेली होती। याचे वैशिष्ट्य पहा, बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा पूर्वी किती होती? 5000, त्याच्या पूर्वी सुद्धा 3000 होती। 3000 रुपयावरून बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा 5 वर नेली, 5 वरून कितीवर नेलेली आहे? 10,000वर। हे करंटचा पॉइंट आहे। ओके, जनधन योजनेचा बँक ओव्हरड्राफ्ट मर्यादा किती आहे? 10,000। या बाबतीत एक वेगळा पॉइंट सांगतो, बँक ओव्हरड्राफ्ट ही सुविधा हे केवळ करंट अकाउंटवाल्यांना असते, पण जनधन खातेदार हे सेव्हिंग अकाउंट असून सुद्धा यावर बँक ओव्हरड्राफ्ट मिळते। म्हणजे हे याचा एक अपवाद पॉइंट आहे करंट अकाउंटला, कारण की व्यावसायिक लोकांसाठी असलेली सुविधा होती, ही सेव्हिंग अकाउंटवाल्यांना सुद्धा मिळते। फक्त ते कोणत्या योजनेअंतर्गत मिळू शकते? ही जनधन अंतर्गत, बाकी ठिकाणी इथं कुठंच हे आढळणार नाही।
नेक्स्ट आहे अपघात विमा रुपे कार्ड धारकांना किती रुपयाचा आहे? 2 लाख. पूर्वी किती होता? 1 लाख. तर हा पॉईंट प्रश्नामध्ये विचारलेला आहे. विम्याचे कवच. ओके, अपघात विमा आहे आणि जीवन विमा लाईफ इन्शुरन्स किती आहे? 30,000 रुपये. 26 जानेवारी 2015 पूर्वीच्या खातेधारकांसाठी ही तरतूद होती आधीची. ओके, यामध्ये नंतर सतत बदल करण्यात आले, पण हे पॉईंट सध्यासाठी हेच आहेत, 30,000 आणि 2 लाख. आता जनधन बाबत महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. सुरुवातीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये पुरुष आणि महिलांच्या खात्यांची तुलना केल्यास कोणी सर्वाधिक खाते ओपन केले? तर महिलांनी केलेले आहेत. ओके, जनधन योजनेअंतर्गत सुरुवातीच्या पहिल्या 6 महिन्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे खाते हे जास्त ओपन झालेले होते. त्याचं कारण काय असणार आहे? प्रत्येक घरामध्ये पुरुषांचं हे खातं हे कंपल्सरी बँकेत असते, परंतु महिलांचे त्या तुलनेत खाते नसतात. म्हणून सुरुवातीला जो बल्क निघालेला आहे खात्यां ओपनिंगच्या बाबतीत तो कोणाचा होता? महिलांचा होता. तर ही योजना अतिशय तुमच्या नोट डाऊन करून ठेवा. आयोगाची आवडती योजना आहे. अपकमिंग एक्झाममध्ये ही 100% दिसू शकते. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना. त्याला म्हणूया आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच काय झाली आहे? डीबीटी. ओके, तर आपण आधी पाहूया थोडी माहिती. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आयोगाने एक वेळ फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. जे गव्हर्नमेंटचे अनुदाने असतात ते आधी वेगवेगळ्या रूटद्वारे लाभार्थ्यापर्यंत पोहोचत होते. जसं की केंद्र सरकारचं अनुदान येत असेल तर आधी राज्याकडे जाणार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्यानंतर एखादा मधात दलाल येत होता आणि शेवटी लाभार्थी येत होता. त्यामुळे जर 100 रुपये अनुदान असेल तर त्याचं लिकेज होत होत, भ्रष्टाचार होत होत फाईल समोर सरकवताना त्या व्यक्तीच्या हातात जवळपास 20 रुपये ते 30 रुपये राहत होते. तर हे लिकेज कमी करण्यासाठी थेट केंद्राची जर योजना असेल किंवा राज्याची योजना असेल, त्या योजनेचं जे अनुदान आहे आता थेट कोणाच्या खात्यामध्ये जमा होते? लाभार्थ्याच्या. त्याला काय म्हटलेलं आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. ओके, अपना अधिकार अपने द्वार हे त्याचं शीर्षक आहे. सुरुवात झालेली आहे 1 जानेवारी 2013. इयर कधी विचारलेला आहे? ओके, कधी सुरुवात झाली म्हणून. आणि गव्हर्नमेंट जर विचारलं असेल तर मनमोहन सिंग साहेबांनी ही योजना सुरू करण्याचे ठरवलेले होते. शिफारस केली होती नंदन निलकेनी गट, जो की आधार संदर्भात सुद्धा होता. प्रायोगिक तत्वावर हे 20 जिल्ह्यांमध्ये, हा पॉईंट आयोगाने बऱ्यापैकी रिपीट केलेला आहे. सुरुवातीला किती जिल्ह्यांमध्ये ती सुरू झाली? 20 जिल्ह्यांमध्ये. आणि कुठून सुरू झाली होती? गोलापुरल्लू, आंध्र प्रदेश. आणि प्रायोगिक तत्वावर ती योजनाची सुरू झाली होती. ती सुरू झाली होती पेन्शन स्कीम आणि स्कॉलरशिपच्या बाबतीत. म्हणजे सुरुवातीला 2च स्कीम होत्या. आता बऱ्यापैकी सर्व मंत्रालयांच्या योजनाच्या लाभार्थ्यांपर्यंत जाणाऱ्या योजना आहेत त्या सर्वच्या सर्व कशा अंतर्गत आहेत? डीबीटी अंतर्गत आहे. उद्दिष्ट आहे अनुदान वाटपातील त्रुटी किंवा लिकेजेस आणि भ्रष्टाचार काय करणे? दूर करणे. अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट, यामधला महत्वाचा भाग जो आहे, या अंतर्गत आता थेट अनुदान जे आहे कोणाच्या खात्यामध्ये जमा होते? लाभार्थ्याच्या. ही योजना जी आहे ही जाम त्रिसूचीवर आधारलेली आहे. जनधन, आधार आणि मोबाईल लिंकेज. ओके, कुठल्या त्रिसूचीवर आहे? जाम त्रिसूची. तर बघा, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली. बरोबर आहे. भारतामध्ये सुरुवातीला किती जिल्ह्यांमध्ये? 20 जिल्ह्यांमध्ये योजना राबविण्यात आली. बरोबर आहे. ही योजना असत्य विचारलेलं आहे. अंदाजित सुधारणा करणे, भ्रष्टाचार कमी करणे, म्हणजे इथंच याचं ऑप्शन्स आहे. खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने ही आखण्यात आलेली आहे. बरोबर आहे. वरीलपैकी एकही नाही, सर्व सत्य आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. यावर आयोगाने कंटिन्यू प्रश्न आहेत. मागच्या 2 एक्झाममध्ये कंटिन्यू प्रश्न विचारले, राज्यसेवा प्रीला आणि कंबाईनला सुद्धा. ही योजना अभियान कधी सुरू झालं होतं? आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अभियान हे 2 अँगल्स आहेत. ओके, अभियान जर विचारलं असेल तर ते सुरू झालेलं आहे 2007-8 आणि कशाबाबत आहे? तांदूळ, गहू आणि डाळी यांचे प्रोडक्शन काय करणे? वाढवणे, याचा मुख्य हेतू आहे. आणि योजना जी आहे अन्न सुरक्षा योजना ही कधीची आहे? 2013ची आहे. या अंतर्गत गहू, त्यानंतर तांदूळ आणि भरड धान्य हे दिले जातात. ओके, गहू, तांदूळ आणि भरड धान्य हे दिले जातात. तर याबाबतची ही योजना आहे, त्याला आपण काय म्हणतो? अन्न सुरक्षा योजना. त्याबाबत आपण कायदा सुद्धा केलेला आहे. तर ही दोन्ही विधानं हे या योजनेबाबत काय आहे? बरोबर आहेत. ही योजना आता तुम्हाला थोडी फोकस ठेवा, कारण कंटिन्यू रिपीटेड आहे.
नेक्स्ट आपल्या ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या सर्व बॅचेस इकॉनॉमिक्स संदर्भातील जिथे जिथे इकॉनॉमिक्स आहे सिलेबसला त्या संदर्भातील आहेत. यामध्ये माझं नेहमीच तुम्हाला सांगणं आहे, जर तुमच्याकडून यूट्यूब संदर्भात जर तुम्हाला तो व्हिडिओ कळत असेल तर 100% तिथूनच कव्हर करा. आर्थिक परिस्थिती नसेल तर यूट्यूबच्या आधारे तुम्ही कव्हर करू शकता. जर व्यवस्थित परिस्थिती असेल आणि छोट्या छोट्या सुद्धा बॅचेस आहेत ज्या इकॉनॉमिकली सुद्धा तुम्हाला परवडू शकतात तर तुम्ही बॅच सुद्धा करू शकता. फोर्सफुली काहीच नाही आहे. ओके, जर तुम्हाला करा वाटली तर बिनधास्त करा, नाही वाटली तर काही असं आपलं तुम्हाला फोर्स नाही आहे. नेक्स्ट आहे डिसेंबर 1997 पासून स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. आता ही जी योजना आहे ओके ही 2 अँगलनी आहे. एक स्वर्ण जयंती ग्राम आणि दुसरी आहे स्वर्ण जयंती शहरी. ओके, शहरी किंवा आपण याला काय म्हणूया नागरी, अशा 2 योजना आहे. या दोघींचे मुख्य उद्दिष्ट जे आहे ह्या स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे. ग्रामीण भागात म्हटलं तर स्वर्ण जयंती ग्रामचं आहे आणि शहरी भागात स्वयंरोजगाराच्या प्रेरणा देणे तर हे कुठली आहे स्वर्ण जयंती शहरी. तर ही जी योजना आहे ही कुठली आहे शहरी योजना आहे. आता एक पॉईंट काय विचारला आहे त्यांनी, डिसेंबर 1997 पासून सुरू झालेली स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहे. आता एक पॉईंट लक्षात घ्या, यामध्ये ग्रामीण योजनेचं शहरी योजनेमध्ये कधीच एकत्रीकरण होऊ शकत नाही. पण सहसा जर तुम्हाला योजना पाठ नसतील तर काही गोष्टी तुम्ही ऑप्शनकडे गेलं पाहिजे, म्हणजे हातातला प्रश्न आपला जायला नको. कुठली योजना, यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे शहरी योजना जी आहे यामध्ये दुसरी कुठली योजना विलीन होऊ शकते शहरी. याचा दुसरा मिनिंग काय निघतो की ग्रामीण जी योजना आहे ती विलीन तर होऊ शकत नाही. खालीलपैकी कोणती योजना एकत्रीकरण आहेत ज्या शहरी संदर्भातील असतील त्यांचंच एकत्रीकरण इथं होऊ शकते, पण योजना तर आपल्याला माहीत नाही. अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर आपल्याजवळ एक पॉईंट असते की ऑप्शन्सकडून आपण गेलो पाहिजे. तर यामध्ये लक्षात घ्या स्वर्ण जयंती शहरीमध्ये कुठली योजना एकत्रितकरण झालेलं नाही. इथं ग्राम आहे, ग्रामीण योजना कधी शहरीमध्ये विलीन होऊ शकत नाही सहसा. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण की दोघांचे उद्दिष्ट वेगळं असते. शहरीचं उद्दिष्ट योजनेचं वेगळं आणि ग्रामीणच्या योजनेचं उद्दिष्ट कसं असते वेगळं असते. कारण की ग्रामीण योजना ही ग्रामीण भागातील लोकांची एक्सपेंडिचर कॅपॅसिटी किती आहे त्या आधारावरती तयार केली जाते, तिचे प्रॉब्लेम्स काय आहेत, लोकल प्रॉब्लेम्स काय आहेत त्या आधारावरती तयार केली जाते आणि शहरीचे त्या ठिकाणच्या समस्यांच्या आधारावरती योजना तयार झालेली असते. म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना इथं ग्राम येत आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजे हे 100% आहे की ही योजना या योजनेत एकत्रीकरण होऊ शकत नाही, म्हणजे हे ऑप्शन उडालं आपल्या हातातलं. ओके, स्वर्ण जयंती ग्राम हे सुद्धा ग्रामीण योजना आहे, ही म्हणजे शहरीमध्ये विलीन होऊ शकत नाही किंवा एकत्रीकरण होऊ शकत नाही. हे 2 तर ऑप्शन नाहीच आहेत. राहिले फक्त वरीलपैकी काहीही नाही आणि पहिला जो आहे तो 1-2 ऑप्शन आपल्या हातात आहे. तर पाहूया आपण काय आहे. तर नेहरू रोजगार योजना ही शहरी भागासाठी होती. ओके, नेहरूं जर म्हटले तर सहसा शहराकडे चला आणि आपले महात्मा गांधीजी आहेत बापू त्यांचं म्हणणं आहे की ग्रामीण भागाकडे चला. तर नेहरूंच्या बाबतीत ही पहिली योजना तुम्हाला माहीत असेल की नसेल, ठीक आहे. ओके, दुसरी पाहूया. नागरी शब्द आलेला आहे आपल्याजवळ, शहरी किंवा नागरी. नागरी योजनेमध्ये काय होऊ शकते विलीन होऊ शकते, म्हणजे पहिलाच ऑप्शन्स हे आपल्या हातात राहते. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999 सुरू झाली. यामध्ये ज्या योजना विलीन झालेल्या आहेत ह्या योजना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ट्रायसेम, IRDP, डॉक्रा, MWS, सित्रा, GKY ह्या किती योजना आहेत 6 आहेत. ह्या 6च्या 6 योजना बऱ्यापैकी पंचवार्षिक योजनांमध्ये पण मिळू शकतात आणि तुम्हाला सेपरेट सुद्धा ह्या मिळू शकतात. सहसा यांच्या बाबतीत ह्या सुरू कधी झाल्या आणि दुसरं काय त्यांचं उद्दिष्ट काय आहे. यामध्ये सुद्धा फेमस जी आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो. IRDP खूप व्यवस्थित करा. ओके, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IRDP, IREP आणि RLEGP ह्या 3 योजना तुमच्या नजरेखालून 100% जाऊ द्या. ह्या 6 तर करणं गरजेच्याच आहेत, कारण की ह्या एक वेळ जर केल्या तर पुन्हा मेन्सला तुम्हाला अडचण येणार नाही, प्रीला त्याचे प्रश्न तुम्हाला मिळू शकतात. ग्रामीण गरिबी व बेरोजगारी नष्ट करण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराबाबत तिची योजना होती. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार, नावात स्वरोजगार दिसते पण गरिबी निर्मूलन सुद्धा ते काम करत आहे. ओके, पॉईंट लक्षात ठेवा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही कशा संदर्भात होती, बेरोजगारी निर्मूलन, दुसरं गरिबी निर्मूलन, दोन्ही योग्य दोन्ही नाही, काय राहणार आहे दोन्ही योग्य. ओके, या टाईपचा सुद्धा इथं प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे मनरेगा.
महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ओके, सुरुवातीला काय होती ती? नरेगा होती. नरेगा ऍक्ट कधीचा आहे? 2005चा. आणि नरेगाला सुरुवात कधी झालेली आहे? 2 फेब्रुवारी 2006ला. ओके, 2 ऑक्टोबर नाही, 2 फेब्रुवारी. 2 ऑक्टोबर 2009ला नरेगाचं नाव काय झालेलं आहे? नरेगा. एक प्रश्न, एक पॉईंट लक्षात घ्या. मनरेगा बाबतीत मी सुद्धा भरपूर रीडिंग करत राहतो, परंतु हा प्रश्न एवढा जबरदस्त कोट झालेला आहे की तो माझ्या रीडिंग सुद्धा निसटलेला आहे. त्यासाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात की हे आपल्याला बऱ्यापैकी एलिमिनेशन थ्रू तर आपण इथं जाऊ शकतो. वनसेवा मुख्य 2018चा मी विशेष प्रश्न घेतलेला आहे, कारण की नरेगाच्या बाबतीतले काही प्रश्न जे आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला सुटतात, बऱ्यापैकी म्हणजे 99.99%. पण यामध्ये हा एक विशेष पॉईंट भेटला, हा प्रश्न सुद्धा सुटतो. पण एक पॉईंट जो भेटलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो पॉईंट सुद्धा आपण पाहूया. या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही. ओके, हा प्रश्न ऑप्शन आहे. आपल्याला काय विचारलेला आहे? सत्य. या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची बांधिलकी आहे. ओके, त्यानंतर मनरेगा ही ग्रामीण रोजगारीवर भर देते. ओके, त्याच्या नावातच आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल म्हणजे कुठल्या भागासाठी आहे? ती फक्त ग्रामीण. पर्याय क्रमांक 3 हा सत्य आहे, हे बरोबर आहे. पण हे 2 का नाहीत आणि हा पण का नाही? हा तर सरळ सरळ आहे की हा शहरीमध्ये ही योजना लागू नव्हती, फक्त कुठल्या भागासाठी आहे? ग्रामीण. म्हणजे हे ऑप्शन आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. पण हे जे 2 आहेत, या 2 मधलं सुद्धा पहिला ऑप्शन्स हा बऱ्यापैकी थोडा टेक्निकल आणि लॉजिकल आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायचा आहे. तर बघा काय आहे, तर मनरेगा कायद्यानुसार महिलांना अशा प्रकारे प्राधान्य दिले जाते की जिथं 1/3 लाभार्थी 1/3 कोण असतील? महिला. त्यामुळे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा वाटतो मला आणि परीक्षा दृष्टीने भविष्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे एलिमिनेशन करून हा प्रश्न सुटतो, पण एखाद्या वेळेस हे खालचे पॉईंट गायब केले आणि एवढंच विचारलं असेल तर आपल्याला हा प्रश्न सुटणं अवघड होऊन जाते. तेव्हा मग आपण यापैकी नाही वरीलपैकी सर्व कुठलं तरी एखादं ऑप्शन देऊन देतो, तेव्हा हा प्रश्न तुमच्या हातातला जायला नको. म्हणून हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही तर आहे. किती सांगितलं आहे त्यांनी? 1/3 सांगितलेलं आहे. ओके, या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची, पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवस. ओके, तर 365 दिवस नाही, फक्त किती दिवसाची हमी आहे? 100 दिवस. आणि यामध्ये अपवाद पॉईंट आहेत 150 दिवसाचे. ओके, ज्या भागात दुष्काळ असेल तिथे 150 दिवस. आणि ज्या आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यानुसार त्यांना काय आहेत? अधिकार प्राप्त आहेत, त्या ठिकाणी सुद्धा किती दिवसाची हमी आहे? 150. आणि इतर ठिकाणी जे आहे हे किती आहे? 100. आणि 365 मुळे हा दुसरा पर्याय चुकला. स्ट्रॉंग पर्याय जो वाटते म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी, तर हा पहिला पर्याय सुद्धा चांगला लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न सुटणार होता, ऑप्शन सोपे आहेत, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, एलिमिनेशन्स होतात, पण हा पॉईंट्स लक्षात ठेवा कायमस्वरूपी. नेक्स्ट आहे, सोपा आहे प्रश्न. 1972ला महाराष्ट्रात सुरू झालेली रोजगार हमी योजना, दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळाच्या निवारणासाठी ही योजना सुरू केली होती. याच योजनेच्या आधारावर केंद्राने नरेगा ही योजना आणलेली आहे. रोजगार हमी योजना जी आहे 1972ला सुरू झाली होती. वि. स. पागे याचे आद्य प्रवर्तक होते. आणि तसेच रोजगार हमी योजना याच्या निधीसाठी आपण एक कर सुद्धा आणलेला होता 1975 साली, जो होता की व्यवसाय कर. ओके, पाहूया काय आहे. तर हा प्रश्न गरिबी संदर्भात एसटीआय मेन्स 2017चा प्रश्न आपण घेतलेला आहे. त्याचा अर्थ हा नाही की फक्त एसटीआय मेन्सला आला म्हणून मी घेतला आहे, असं नाही आहे. हा प्रश्न 2 ते 3 वेळा रिपीटेड आहे. ओके, मग या प्रश्नामध्ये ज्या योजना आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रिपीटेड आहेत, त्यामुळे त्या योजना करणं गरजेचे आहे. मी तुम्हाला आजच सांगितलं होतं की IRDP. ओके, ही योजना आयोगाने विचारलेली आहे. ऑप्शन्समध्ये सुद्धा आहे. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहे? ओके, गरिबी संदर्भातील आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्याच्या वर आणणे, म्हणजे बेरोजगारी आणि गरिबी निर्मूलनाबाबतची ही योजना होती. बरोबर आहे, कारण की इथं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. ओके, तर ही बेरोजगारी तसेच गरिबीबाबतची योजना आहे, कारण की या योजनेमध्ये ज्या विलीन झाल्या ह्या गरिबीच्या योजना झालेल्या आहेत आणि बेरोजगारीच्या, म्हणजे इनडायरेक्टली या सर्व योजनांचे उद्दिष्ट गरिबी प्लस काय असणार आहे? बेरोजगारी. नेक्स्ट आहे, ओके, जवाहर ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि जमातीला काय दिले? प्राधान्य दिले. हे सर्वच विधानं काय आहेत? बरोबर आहे. हा प्रश्न घेण्याचं एकच उद्दिष्ट आहे, गंगा कल्याण योजना. एकच उद्दिष्ट आहे की ही योजना रिपीटेड आहे. सॉरी,
हा प्रश्न रिपीटेड आहे, ही योजना सुद्धा रिपीटेड आहे. म्हणजे तुम्हाला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम करायचा आहे, जवाहर ग्राम समृद्धी करायचा आहे आणि गंगा कल्याण योजना करायचा आहे. नेक्स्ट आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. पहा, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे तुमचा इथंच करून घेतो हा. 2 ऑक्टोबर 1980 साली सुरू झाला. तेव्हाच NREP सुद्धा, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, ते सुद्धा सुरू झाली होती. उद्दिष्ट पहा, ग्रामीण गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर उचलून, म्हणजे BPL कन्व्हर्ट टू APL, BPL लोकांना कशामध्ये कन्व्हर्ट करायचं, APL मध्ये, आर्थिक स्वावलंबन प्राप्त करणे. अशा ग्रामीण गरिबांना व्यापारी बँका, सहकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत काय देणे, अनुदान देणे. म्हणजे यामध्ये वेतनबाबत ही योजना होती का, तर नाही. कशाबाबत आहे ही, फक्त अनुदानेबाबत आहे. वेतन हे फिक्स राहणार. मजुरीबाबत होती का, तर नाही, हे सुद्धा फिक्स राहणार. फक्त कशाबाबत आहे, अनुदाने. बँका सुद्धा कुठल्या, व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक. याचा अर्थ दुसरा काय लागतो, यामध्ये खाजगी बँका राहू शकत नाही. इंदिरा आवास योजना प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गृहनिर्मितीस प्रोत्साहन देते, शुअर शॉट आहे, ग्रामीण गृहनिर्माणसाठी. तर आधी पाहूया आपण काय आहे. तर इंदिरा आवास योजना ही 1985-86 ला सुरू झाली होती. तिचे टार्गेट्स लक्षात ठेवा, वेठबिगार, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अल्पसंख्याक आणि BPL यांच्यासाठी मोफत घरे बांधून देणे. वेठबिगार, SC, ST, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी मोफत घरे बांधून देण्यासाठी होती. 96 पासून हिला काय देण्यात आला, स्वातंत्र्य दर्जा. मग ही कुठल्या भागासाठी होती, तर ग्रामीण गृहनिर्माण. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ही 2000 मध्ये सुरू झाली. बरोबर आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून संपूर्ण निधी दिला जातो, चुकीचं आहे. या योजनेसाठी 100% ही योजना काय आहे, केंद्र पुरस्कृत आहे. 500 लोकवस्तीचे असलेले हे हा पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रश्न रिपीटेड आहेत. 500 लोकवस्ती असलेल्या परंतु रस्ते सुविधा नसलेल्या गावांना जोडणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. आता 250 लोकवस्ती हा नव्याने पॉईंट यामध्ये ऍड झालेला आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. जिथं 250 लोकवस्ती आहे परंतु तिथं रस्ता नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा रस्ता बनवला जाणार. काय येणार याचं, A आणि C बरोबर आहे, कारण की इथं राज्य सरकार दिलेलं आहे, काय पाहिजे होतं, केंद्र सरकार. नेक्स्ट आहे IRDP आलेला आहे बघा. गरिबांना उत्पादक साधने व कौशल्य हस्तांतरित करणे, आपण आताच पाहिलं आहे. BPL कन्वर्ट टू APL, स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे, बरोबर आहे. वेतन वगैरे काही नव्हतं. दुष्काळ प्रभावित शेतकरी यांच्यासाठी काही नव्हतं. हे कोणासाठी आहे, डायरेक्ट गरीब प्लस बेरोजगार. त्यामुळे उत्तर काय ना, A आणि B. नेक्स्ट आहे भारत निर्माण कार्यक्रम, नेहमी आयोगाला आवडती योजना आहे. आताही सुद्धा प्रश्न यावर विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2015 ला प्रश्न आहे. त्याच्या आधी सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न आहे. कंटिन्यू इथं प्रश्न येतो. हा पायाभूत सुविधाच्या घटकामधील योजना मानली जाते. पायाभूत सुविधा पॉईंट लक्षात घ्या. ही योजना कंबाईनला सुद्धा यावेळेस रिपीट केली. कंबाईनवर सुद्धा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे सिलेबस अनालिसिसचा. पण पॉईंट एक लक्षात ठेवा, ज्यांची कंबाईन टार्गेट्स आहे त्यांनी कोर जे सब्जेक्ट्स आहेत जे की राज्यसेवेलाही आहेत आणि कंबाईनलाही आहेत, असे दोन्ही ठिकाणचे एरिया तुम्ही व्यवस्थित करा. त्याचं कारण असं आहे की राज्यसेवा मेन्सला जे कंबाईनचे कोर घटक आहे त्या अँगलचे प्रश्न राज्यसेवेच्या ते कंबाईन प्रीला येत आहेत. आणि मुलांना कंबाईन अँगलने जर तुम्ही जात असणार तिथं जजमेंटल प्रश्न तुमच्याकडून सुटत नाही आहे. मग अशा वेळेस ह्या ज्या योजना आहेत, भारत निर्माण कार्यक्रम असेल किंवा ह्या ज्या योजना आहेत, ज्यांचं पंचवार्षिक योजना व्यवस्थित आहे त्यांचे हे प्रश्न 100% सुटतात. 5 इयर प्लॅन जर तुम्ही व्यवस्थित करत असणार तर हा प्रश्न तुमच्या हातातून जाणार नाही. पण पंचवार्षिक योजना जर तुम्ही दुर्लक्ष करत असणार तर हे प्रश्न तुमच्या हातातले जातात, कारण पंचवार्षिक योजनांमध्ये हे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर होतात. तर लक्षात घ्या, भारत निर्माण कार्यक्रम 2005 यात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत. लक्षात घ्या, भारत निर्माण योजना 2005-06 ही सुरू केली होती. यामध्ये गृहनिर्माण आहे, विद्युतीकरण, पेयजल, रस्ते, दूरसंचार आणि सिंचन. 1, 2, 3, 4, 5, 6 मुख्य घटक किती आहेत, 6. बाकी त्यांनी काय म्हटलेलं आहे, आधी पायाभूत सुविधा, पण त्यात त्यांनी मेन्शन केलेलं नाही. तर हे किती आहे पहा, 1, 2, 3, 4, 5. यामधलं अजून एक काढलेलं असेल, जलसिंचन व ग्रामीण रस्ते. त्यानंतर ग्रामीण निवास, ग्रामीण पाणी पुरवठा, पाणी, विद्युतीकरण आणि ग्रामीण दूरध्वनी. तर हे काय आहे, सर्वच आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. आता
गृहनिर्माण दिलेलं आहे, विद्युतीकरण, पेयजल, रस्ते पण दिलेलं आहे, दूरसंचार आणि सिंचन. आदीमध्ये आपण सांगू शकत नाही कुठली पायाभूत सुविधा आहे. तर शेवटी अशा कंडिशन्सला सहसा ते प्रश्न मी अनालिसिस केले. आदीमधली सहसा दुसरी पायाभूत सुविधा यामध्ये विचारलेली नाही आहे आयोगाने. विचारले तर हेच विचारलेले आहेत. एक जे आहे शिक्षण वगैरे आता विचारलेली होती या कंबाईनच्या वेळेस, ते सेम रिपीटेड प्रश्न आहे. पण हे जे आहेत 5 आणि त्यातला एक पॉईंट 6 जे आहेत हे बऱ्यापैकी तुम्ही पाठच करा, कारण की रिपीट इथं प्रश्न विचारलेले आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नेक्स्ट आहे भारत सरकारने यावर्षी पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, पीडीएस ही सुरुवात जी आहे, मुळात लक्षात ठेवा पीडीएस ही सुरू कुठं झाली आहे, शहरी भागात की ग्रामीण? तर बऱ्यापैकी आपल्या डोक्यात ग्रामीण भागात येते. ओके, पण ही योजना जी आहे ही शहरी भागात सुरुवातीला सुरू झालेली होती. 1957ला याची सुरुवात झाली. पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, सार्वजनिक वितरण व्यवस्था, आपण त्याला काय म्हणतो, स्वस्त धान्य दुकान किंवा आपल्या गावामध्ये कंट्रोल सुद्धा म्हणतात त्याला. ओके, हे शहरी भागात सुरू झाले 1957ला पीडीएस. त्यानंतर आरपीडीएस केली, रिव्हॅम्प पीडीएस 1992ला, आणि पुन्हा टीपीडीएस झाली, टार्गेटेड पीडीएस 1997ला. हे तिन्ही पॉईंट अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा, पीडीएस, आरपीडीएस आणि टीपीडीएस. भारत सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी काय म्हटलेलं आहे त्यांनी? सुधारणा करण्यासाठी. म्हणजे पीडीएस मध्ये सुधारणा जर म्हटलं तर 2च सुधारणा आहे, एक आरपीडीएस आहे आणि दुसरी आहे टीपीडीएस. ह्या 2च सुधारणा झालेल्या आहेत. तर टीपीडीएसचा तर पर्याय दिसतच नाही आपल्याला 97 कुठंच, राहिला फक्त 1992चा, म्हणजे जी काय झाली होती, आरपीडीएस झाली होती. खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, राज्यसेवा मुख्य 2019 हा का घेतलेला आहे? हा प्रश्न भरपूर लोकांनी मला विचारलेला आहे की बाबा यामध्ये मनरेगा ही योजना का येते अन्न सुरक्षेमध्ये? पॉईंट लक्षात घ्या. मिड डे मील स्कीम ही योजना 100% अन्न सुरक्षा आहे. पीडीएस ही सुद्धा अन्न सुरक्षा 100% आहे. अन्नपूर्णा योजना ही सुद्धा 100% आहे. फिक्स आहे सर्वांना. ओके, कोणती नाही म्हटलेलं आहे? आपण चुकीनं सी करू शकतो. सी तर पर्याय इथं नाहीच आहे. ठीक आहे, तरी मग आपल्याला हे जमून जाते की वरीलपैकी नाही म्हणून. ओके, ऑप्शन आपण पाहून सोडू शकतो. परंतु का नाही आहे मनरेगा हे पॉईंट तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, का नाही आहे? कारण की एखाद्या वेळेस हे खालचं दिलंच नाही तर आपण सी मारून मोकळं करेल, किंवा सीच्या नंतर दुसरी एखादी योजना दिली जी की अन्न सुरक्षे संदर्भात आहे आणि ती आपल्याला माहीत नसेल, असा जर प्रॉब्लेम झाला तर इथं आपला प्रश्न हातातला जाऊ शकतो. तर अन्न सुरक्षा योजनेमध्ये कामासाठी अन्न योजना जी होती ती एक यामध्ये विलीन झालेली आहे. ओके, आता तो एक लॉजिकल प्रश्न झाला की अन्नासंदर्भातील योजना यामध्ये विलीन झाली. हा लॉजिकल भाग आहे आणि टेक्निकल सुद्धा आहे. पण दुसरं काय सांगू शकतो आपण यामध्ये, जर ग्रामीण भागातील व्यक्तीला रोजगार मिळाला तर त्याच्या खिशामध्ये काय जाणार आहेत? पैसे जातील. त्या पैशामधून तो खरेदी काय करणार आहे? शेवटी अन्न धान्यच खरेदी करणार आहे. म्हणजे हा शेवटी घटक कसोबत चाललाय? अन्न सुरक्षेसोबत. म्हणजे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली जात आहे. आणि डायरेक्टली जर म्हटलं तर अन्ना संदर्भातील एक योजना होती अन्न सुरक्षेबद्दली, ती यामध्ये काय झालेली आहे? विलीन झालेली आहे. त्यामुळे ही जी योजना आहे मनरेगा ही कुठली योजना ठरलेली आहे? अन्न सुरक्षा योजना ठरलेली आहे. आपल्याला काय विचारलं? कुठली नाही आहे? ह्या सर्वच आहेत, वरीलपैकी नाही. नेक्स्ट आहे अन्न सुरक्षा कायदा 2013. या संदर्भात पुढीलपैकी विधाने निवडा. काय सांगितलं? हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा काय देत आहे? लाभ उपलब्ध करून देते. ओके, त्यानंतर लाभार्थ्यांना दरमहा, माफ करा, बरोबर आहे, लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये प्रमाणे तांदूळ, 2 रुपये किलोने जाळे भरड धान्य चुकलेलं आहे, आणि 1 रुपये किलो गहू असं देते. हा क्रम चुकलेला आहे. त्यामध्ये काय पाहिजे? पहिल्यांदा तांदूळ बरोबर आहे तांदूळाच्या ठिकाणी. दुसरं काय पाहिजे? गहू. आणि तिसरं काय पाहिजे? भरड धान्य. 3, 2, 1. ओके, फक्त काय बरोबर आहे? अ बरोबर आहे. ओके, ही योजना करणं गरजेचं आहे. यानंतर आहे HRD मिनिस्ट्रीने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी दुपारचे मिड डे मील स्कीम ही कधी सुरू केली होती? 8व्या पंचवार्षिक योजनेत. ओके, 1995-96ला. ओके, 90-91 साली हे त्याच्या आधीच महाराष्ट्रात सुरू झाली होती प्रायोगिक तत्वावर. सर्वात आधी के कामराज यांनी तामिळनाडू येथे हे पहिल्यांदा सुरू करणारं पहिलं राज्य आहे तामिळनाडू. के कामराज. ओके, सुरू कुठं झाली होती? तामिळनाडूमध्ये. आणि कोण होते मुख्यमंत्री तिथचे? के कामराज. त्यांनी हे सुरू केली होती. शाळेमध्ये पोषण दर्जा वाढवणे, ओके, त्यानंतर बालपटसंख्या वाढवणे या उद्देशाने ही योजना सुरू केलेली होती. नेक्स्ट आहे आयुष्यमान भारत योजना. हा प्रश्न नाही आहे, मी डायरेक्ट कंटेंट घेतलेला आहे.
लक्षात घ्या, आयुष्यमान भारत योजनेचं दुसरं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राष्ट्रीय सुरक्षा योजना. 25 सप्टेंबर 2018 याचा शुभारंभ केला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी. त्यानंतर 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी योजना लागू झाली. खालील 4 ठिकाणी ही योजना लागू नाही. दिल्ली, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिसा. ही सुरुवातीला या ठिकाणी ही लागू नव्हती. अद्याप करंटमध्ये याबाबत माझा डेटा उपलब्ध नाही आहे, परंतु तरी पण हा पॉईंट लक्षात घ्या. दिल्ली, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या ठिकाणी काय लागू नसेल तर कारणं वेगवेगळे आहेत. उद्दिष्ट 10 कोटी गरजू कुटुंबांना काय होणे फायदा, हे टायटल लक्षात ठेवा. 10 कोटी 5 लाख रुपयापर्यंत दर वर्षाला मोफत उपचार दोन्ही दवाखान्यांमध्ये केला जाणार. सरकारी तसेच खाजगी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये उपचाराची सुविधा आहे. 50 कोटी लोकांना या योजनेचा काय देण्यात येणार आहे, थेट फायदे. ओके, तर हे ज्या योजना आहेत ह्या योजनांवर विशेष भरपूर लोकांनी विचारलेलं होतं. त्या अँगलने आपण व्यवस्थितपणे प्रश्न घेतलेले आहेत, ॲप्रोचसुद्धा घेतलेले आहेत. ह्या योजना रिपीटेड आहेत. यामध्ये एक ॲड करायची आहे तुम्हाला, विशेष करून जननी सुरक्षा योजना. ओके, तर ह्या योजना आणि सर्व शिक्षा अभियान ह्या योजना ज्या आहेत ह्या योजना तुम्ही फोकस योजना म्हणून तुमच्या समोर ठेवा. याचा फायदा असा आहे की ह्या ट्रॅडिशनल योजना आहेत. आता इकॉनॉमिक्समध्ये भरपूर मुलांचा काय प्रॉब्लेम ते मी थोडा तुमच्यासोबत डिस्कस करतो. ओके, इकॉनॉमिक्समध्ये ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्स आणि न्यू पार्ट, त्याला काय म्हणू आपण, करंट इकॉनॉमिक्स. ओके, आपल्याला राज्यसेवा जर करायची असेल तर ट्रॅडिशनल भाग जो आहे, राज्यसेवा म्हणजेच कंबाईन आणि राज्यसेवा, आणि UPSC जर म्हणताल तर तुम्ही न्यू करंट अप्रोच हा अतिशय डेव्हलप पाहिजे. आणि हा न्यू करंट अप्रोच सुद्धा हे जर माहीत असेल त्यांनाच हे कळते. आपल्याला कंबाईन करा किंवा राज्यसेवा करा, करंट ओरिएंटेड इकॉनॉमिक्स हे जवळपास जरी असेल 2 ते 3 प्रश्नांच्या वर नसते. आणि ते सुद्धा कसं असते, ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्स 15 प्रश्न आणि करंट इकॉनॉमिक्स 2 प्रश्न असं हे या पॅटर्नमध्ये आहे. आणि 15 प्रश्नांसाठी तुम्ही जर वेळ जास्त देत असणार ते कधी पण चांगलं आहे. 2 प्रश्नांसाठी जर तुम्ही खूप वेळ देत असणार म्हणजे उलटं जर होत असेल तर हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आपल्यामध्ये भरपूर मुलं म्हणतात की करंट इकॉनॉमिक्सला मर्यादा आहेत, कारण की आपली एक्झाम जी आहे ही बऱ्यापैकी या भागावर खूप चालते, ट्रॅडिशनल भागावर. तुमचा फोकससुद्धा ट्रॅडिशनल भागावर असायला पाहिजे. फक्त ट्रॅडिशनल भागामध्ये ॲप्रोच बदलत जातात, लॉजिक आणि कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात इथं प्रश्न वाढलेले आहेत आणि अप्लाइड प्रश्न वाढत आहेत. मग तुमच्या जेवढ्या कन्सेप्ट आणि ॲप्लिकेशन्स क्लिअर असतील तेवढे प्रश्न मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून सुटतात. ओके, तर हे डोक्यातून तुम्ही 100% काढून टाका. मी करंट इकॉनॉमिक्स वाचलं म्हणजे मला खूप मोठा स्कोर होईल, हे तुमच्या डोक्यात नका ठेवू. आयोगाने मेन्शन केलेलं आहे करंट इकॉनॉमिक्स, पण प्रश्नपत्रिका पण सोबत ॲनालिसिस करणं तेवढंच गरजेचं आहे. नुसतं सिलेबस पाहून जर आपण म्हणत असेल की इथं करंट सांगितलेलं आहे, इथं करंट सांगितलेलं आहे, त्या अँगलने आपण जाऊ. पॉईंट लक्षात ठेवा, करंट इकॉनॉमिक्सला मर्यादा आहेत. सिलेबसमध्ये सुद्धा तुम्ही सरळ सिलेबसच्या पॉईंटनुसार जर गेले तरी सुद्धा प्रॉब्लेम्स आहे. सिलेबसमध्ये वेटेजनुसार सिलेबस करा, म्हणजे सर्वाधिक वेटेज कुठल्या टॉपिकला आहे त्यानुसार तुम्ही तुमचा क्रम लावा. नाहीतर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही भरपूर वेळ घालवला तर आउटकम जे आहे हे कमी येऊ शकते. ओके, तुमची जी साथ आहे ही कंटिन्यू रिफ्लेक्ट होत राहते. भरपूर मुलांचे फोन येतात, पण दिवसभर ऑफलाईन बॅच असते. आतासुद्धा 10 वाजले रात्रीचे. मी दिवसभर ऑफलाईन बॅच घेऊन तुमच्यासाठी मी पुन्हा तयार झालेलो आहे की आपल्याला एक व्हिडिओ टाकायचा आहे. यानंतरसुद्धा कंटिन्यू मी येतच राहणार आहे. दिवसभर बॅच असल्यामुळे जेवढं माझ्याकडून शक्य होते मी तेवढ्या लोकांना रिप्लाय देऊ शकतो. तरीसुद्धा जर एखाद्याला रिप्लाय चुकीनं नाही दिला गेला तर त्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका की बाबा हे यांनी कमावले पैसे, हे माजले वगैरे. हे जे शब्द तुम्ही बोलता ते थोडे चुकीचे वाटतात, कारण की वेळ लागतो. ठीक आहे, प्रत्येक प्रोसेस आहेत, प्रत्येक प्रोसेसमध्ये थोडाफार वेळ लागतो. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला जर मला मेसेज टाकले तर मी बऱ्यापैकी रिप्लाय 100% करतो. पण तुम्ही म्हणणार की माझ्यासोबतच बोला, तर हे शक्य सहसा होऊ शकत नाही. तर ठीक आहे, तर हा पॉईंट अतिशय लक्षात ठेवा. आणि मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी भेटतच राहतो. तुम्ही डोक्यात तसं आणूच नका की बाबा हे आपल्यासोबत बोलले नाहीत तर कसं काय, असं काहीच नाही आहे. मी 99% पॉईंट्स इथंच क्लिअर करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. बॅचेसच्या मुलांना सुद्धा मी व्हॉट्सअपवरच मी बऱ्यापैकी रिप्लाय देतो. भरपूर मुलांचे खूप चांगले मेसेज आहेत की ज्यांनी बॅचेस केलेले आहेत. ओके, तर त्यांनी सांगितलेलं आहे की मला हे नाही पाहिजे की माझी स्तुती नाही आहे, पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, त्यांचे प्रश्न सुटू लागले. हे अतिशय महत्त्वाचं होतं. ते सुद्धा मेसेज बऱ्यापैकी येत राहतात.
ओके, सर्वांचा अतिशय मी ऋणी आहे. तुमची जी साथ आहे हे अतिशय कायम मला सोबत पाहिजे आणि याच आधारावर आपण समोर जाणार आहे. आणि याचसोबत तुम्ही इतरही जे यूट्यूबला व्हिडिओज येतात म्हणजे स्पर्धाग्राम व्यतिरिक्त ते सुद्धा तुम्ही बघा. शेवटी तुम्ही तुमचा स्कोअर वाढला पाहिजे आणि शेवटी पोस्ट निघाली पाहिजे या उद्देशाने तुम्ही अभ्यास करा. आपल्याला काय भेटते ते इम्पॉर्टन्स आहे. काय मार्केटमध्ये चालते याच्याशी तुम्ही काही लेनदेन ठेवू नका. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.